वाघोलीच्या केसनंद फाट्याला काल रात्री अत्यंत भीषण असा अपघात झालाय। या अपघातात रस्त्याच्या बाजूला कडेला असलेल्या झोपलेल्या काही कामगारांच्या अंगावरती मध्यधुंद डंपर चालकाने डंपर नेल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 3 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। वाघोलीच्या केसनंद फाट्यावरती रविवारी संध्याकाळी अमरावतीहून काही मजूर लोक जे आहेत ते आलेले होते आणि ते इथं रस्त्याच्या कडेला राहतात। इथं मजूर अड्डा आहे। दरवर्षी इथं ही लोक येतात कामाच्या शोधामध्ये आणि त्यासाठी काल ही लोक आलेली होती। बरोबर रस्त्याच्या बाजूला कडेला नव्याने आलेले लोक जे आहेत ते झोपलेले होते आणि तिथं चौकातून हा मध्यधुंद डंपर चालक जो आहे तो अत्यंत वेगानं आला आणि फुटपाथवरून तो जे लोक झोपलेले होते त्यांना चिरडून पुढं निघून गेलेला आहे। आपण इथं बांगड्या तुटलेल्या वगैरे पाहतोय। 3 जणांचा मृत्यू झाला, त्या 2 ही लहान चिमुकली आहेत आणि 3 गंभीर जे आहेत, त्याच्यामध्ये या मुलांची आई सुद्धा गंभीर जखमी झालेली आहे। हा सगळा अपघात जो आहे तो साधारण 1:30 वाजेच्या सुमारास घडला आणि हे लोक प्रत्यक्षदर्शी आहेत। बऱ्यापैकी सगळे एकाच भागातले। तुम्ही सगळे अमरावतीकडचेच आहेत का? हो सर, हो सर। कधी आलेले होते, किती जण आले आणि नेमका कसा अपघात? सर, माझं नाव सुधाकर तिरुनपोर आहे। माझी मामी समोर 15 दिवसापूर्वी आलेली होती। 15 दिवसापूर्वी आल्याच्या नंतर त्या माझ्या मामीला असं तोंड बांधून हे लोक जे माझे भाऊ होते ते कामाला जात आहे, तोंड बांधून ते लोक असे धमकी देऊन गेले का आज नाही उद्या तुमचं नुकसान करावं लागतं, कारण हे जागा तुम्ही सोडून द्या असं बोलून गेल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी लगेच फोन केला की तुम्ही या भाऊ काही सपोर्ट आला। आता आम्ही शनिवारच्या गाडीला बसलो, 11 वाजताच्या गाडीला बसलो। आम्ही 11 वाजताच्या गाडीला बसून आम्ही 12 वाजता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो। पोहोचल्यानंतर आम्ही जेवण खावण संध्याकाळी केलं। संध्याकाळी जेवण खावण केल्याच्या नंतर 12:55 नेमकंच मला ते धडकचा आवाज आला। धडकचा आवाज आल्याच्या नंतर सगळे झोपलेले होते, पण मी एकटा उठलो त्याच्यामधून। उठल्याच्या नंतर मी घेतले दगड, तो सरळच टाकत होता तो आमच्यावरून बी। म्हणजे जर नाही माझी झोप जर नाही उघडली असती तर आमचं बी होतंच। म्हणजे असं बोलायला कोण नाही भेटलं असतं, चालायला नाही कोणी भेटलं असतं। मग दगड घेऊन ह्या कंपनीवर टाकत होता तो गाडी, तर तिथे बी मी उभा राहिलो दगड टाकून। तर मग अशी त्या झाडाला लावली गाडी, थोडीशी गाडी लावली झाडाला मोजकी, रिव्हर्स घेतली, रिव्हर्स घेऊन परत मग त्या अंदरून टाकली। अंदरून टाकल्याच्या नंतर मी समोरून गेलो, तरी मला बी तो म्हणजे दारू पिणारा माणूस, आता जिंदगीमध्ये का दारू का एकच लोक पिते का? हजारो लोक दारू पिणार आहे, पण दारू प्यायची मोजकी म्हणजे ह्याच्यावरून जर चढवणं गाडी असेल तर काही हे आहे का? आम्ही तर काही कोणाला त्रास नाही केला, आम्ही काही पोलीसवाले अन्याय नाही केला, कोणावरच आमचा अन्याय नाही। त्यांची मदत आमच्याकडे होती, त्यांच्याकडे आमचे पैशाचे रोजगारचे पचून जाय तर आम्ही त्यांच्याकडे रिपोर्ट देऊ, पण तरी आम्हाला तो पैशाची आणून दे। तर साहेब तसं बोलल्याच्या नंतर काय घडलं असेल काय नाही तर बोलवलं, योगायोग असं डायरेक्ट अंगावरूनच टाकलं। तर तुमच्या ओळखीचं डंपरवाला आहे का? नाही, काहीच नाही, ओळखीचं नाही, काहीच नाही, काही समजून नाही आलं कसं डायरेक्ट अंगावरून। त्यांना डंपरला का लाईटन होते का? सगळं होतं ना। मग त्यांना माणसं झोपलेले नाही दिसले का? रोड कुठं, ताल कुठं, त्यांना काही टन मारायची त्यांना जागा होती, म्हणजे आमच्यावर बी आलत ते। किती लोक राहतात साधारण मजूर अड्ड्यावर? लोक किती राहतात साधारण? आमचे लोक बरेच आता बी येणारे होते लोक आमचे, दरवर्षी येतो। कारण आमचं कसं आहे, हातावर काम करणं आहे, पाठीवर आमचं जगणं आहे। लहान लहान मुलं घेऊन आम्ही जगतात। तर आमच्याकडं असं आहे की आमच्याकडे बरोबर रोजगार नाही। आमच्या गावाला, आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये रोजगार नाही तर आणि पाण्याची आमच्याकडे टंचाई असते। पुण्यामध्ये कसे बी आम्ही कामं करून जगतो आणि आमच्या शेतीमध्ये काही पिकत नाही। तुमच्याकडे 1 गुंठ्याचा लय भाव आहे, तुम्ही 1 गुंठा जर ऐकला ह्या पुण्यामधला तर आमच्या 12 ते 15 एकराची तुम्ही बरोबरी करू शकता। आमच्याकडे पिकत नाही, बरोबर पाणी नाही। आमचं वातावरण असं आहे, आमचं जगणं मोजकं कसं आलं, आम्ही या स्वप्न बी नाही पाहिलं असेल का असं अपघात होईल म्हणून जिंदगीत। म्हणजे माझा भाऊ, काकाचा भाऊ, त्यांचा एक मुलगा आणि तोच त्याच्याच भावाचा भाऊ, त्यांच्यानी एक चिमुकली पोरगी 12 महिन्याची होती आणि एक पोरगा होता 3 वर्षाचा, ते बी मृत झाले। आता 7 ते 8 लोक नाही तर दवाखान्यामध्ये भरती आहे। अजून बी एकाचं काही गॅरंटी काही दिसत नाही। काय होईल काय नाही सोशलमध्ये।